ज्ञानाने पलावजगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज बदल करणारे संतश्रेष्ठ नामदेवराव महाराज तिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू अरे दया धर्माची ती नाही समजा वेचे बंधू अशा शब्दात समाजाचा माता ठिकाणावर आणणारे जगद्गुरु संत तुकोबार आहे। काशी जाते मथुरा जाते की समित नाते अरे पानी से क्या धोया ये तो पानी में सोते अशा शब्दात समाजाचा माता ठिकाणावर आणणारे जगद्गुरु संत तुकोबार आहे। या मातीवरचा प्रदेश पावला जर का दर्जो उभारायचा स्वराज्य उभे राहील ही संकल्पना तळागाळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक आमचे आबासाहेब शहाजीराजे भोसले। शहाजीराजे भोसलेंनी म्हणजे आपल्या पित्याने बघितलेल्या स्वप्नाला सत्य मध्ये उतरत येथील बहुजन समाजाला येथील 18 प्रकार जाती समाजाला सोबत घेऊन ज्यांनी बहुजन समाजाचं स्वराज्य निर्माण केलं ते तुमच्या आमच्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज। जिज्ञासू अभ्यासू बुद्धिमान चारित्र्य संपन्न जिज्ञासू अभ्यासू बुद्धिमान चारित्र्य संपन्न शिवनीती आणि बहुजनांच्या स्वराज्यासाठी आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत लढा देणारे आमचे शंभू राजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिव समाधी शोधून काढणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील पहिली शिव जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यामध्ये येऊन शनिवार वाडा बांधणारा नादान पेशव्यांना गरजणारे की हे मातीचे नाही तर कधी निळ्या छातीचे बांधायचे असतात। ही निधडी छाती कुणी आयऱ्या गेल्यामध्ये सुरून ही निधडी छाती देखील बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारा राजा राजश्री शाहू महाराज। समता बंधुता न्याय के आधार पर मैंने संविधान को बनाया लेकिन इस संविधान को बचाने वाले लोग नहीं बना पाया। श्रीखंत व्यक्त करत ज्या महामानवानी भगवा निळा हिरवा पिवळा सर्व झेंडे बाजूला सारून हातामध्ये भारतीय तिरंगा घेतला ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला शिवण पोवाडा रशियामध्ये गाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदेक्रांची बिरसा मुंडा राष्ट्रसंत संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत बसवेश्वर महाराज संत सेवालाल महाराज संत रोहिदास महाराज राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या माता रमाई माता फातिमा शेख या सर्व महापुरुषांना या सर्व महामातांना प्रथम त्रिवार अभिवादन। बंधूंनो आज आपल्या इथे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गेली 5 वर्षे अविरतपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा इथे जागर होत असतो। खऱ्या अर्थाने मी माझे आजचं तिसरं भाषण आहे व्याख्यान आहे परत मला एका ठिकाणी शेवटचं माझं व्याख्यान आहे मी तिथे लेट जाणार आहे परंतु बंधूंनो लक्षात घ्या मी आज 3 ठिकाणी व्याख्यान केलं 2 ठिकाणी केलं मी त्या ठिकाणी बघितलं की ते स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ आहे ना हे मंडळ खूप बांधिलकी जपते। हे स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ आहे हे फार बांधिलकी जपणारं मंडळ आहे कारण या मंडळामध्ये आल्यावरती दिसते हे माझं 3रं वर्ष आहे। मला खऱ्या अर्थाने मंडळाला मला त्यांना मला अभिनंदन करावंसं वाटतं की मला गेली 3 वर्ष अविरतपणे मला तुम्ही या ठिकाणी बोलवता। गेलं स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ हे फार प्रेरणादायी मंडळ आहे कारण या मंडळामध्ये सर्व बांधिलकी जपली जाते व इथे महिला पुरुष लहान बाल आबाल वगैरे सर्वांना इथे बांधिलकी जपली जाते। खऱ्या अर्थाने हे स्वराज्य प्रतिष्ठान मंडळाकडून शिकण्यासारखं आहे। मला जास्त वेळ घेत नाही मी खरा शिवरायांच्या चरित्राकडे वळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाकडे वळत असताना बंधूंनो लक्षात घ्या आपल्या या मातीमधील या देशामधील सर्वात मोठे जे आपले सण उत्सव असतात मग या ठिकाणी आपले भरपूर मोठमोठे सण आहेत। प्रत्येक सण उत्सव आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुटुंबासमेत आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना आपल्या आजोबा समेत आपण साजरा करत असतो। प्रत्येक मोठा जो सण आपल्या या मातीवरचा आहे तो आपण आपल्या घराघरामध्ये गोड करून साजरा करत असतो। प्रत्येक मोठा सण आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना नवीन कपडे घेत असतो। मग आपल्या या मातीतील सर्वात मोठा असलेला हा सण म्हणजे छत्रपती शिवरायांचा शिव जन्मोत्सव। हा शिव जन्मोत्सव बऱ्याच ठिकाणी फक्त घरातील तरुण मंडळीच करतात का बरं? शिव जन्मोत्सव आणि हा राजा या मातीमध्ये जन्मलेला हा राजा या राजाचा सण उत्सव म्हणून घरामध्ये सर्व कुटुंबासमोर करायला पाहिजे। सर्व कुटुंबामध्ये गोडधोड करायला पाहिजे सर्व कुटुंब
तुम्हाला नवीन कपडे आणायला पाहिजे, कारण हा राजा आपल्या मातीचा आहे, हा राजा आपल्या रक्ताचा आहे. मग लक्षात घ्या, मासाहेब जिजाऊच्या उदरी शिवाजी राजाचा जन्म झाला. शिवाजी राजा मासाहेबांच्या संस्कारामध्ये वाढले खरे, परंतु शिवाजी राजा सोबत होते 18 प्रगट जातीचे मावळे. शिवाजी राजा सोबत होते 18 प्रगट जातीचे मावळे, परंतु याच मातीमध्ये आज सुद्धा शिवाजी महाराजांची आम्हाला इथे कमी भासते. ही आमची शोकांतिका आहे. सकाळी वाटतं उठावं, रायगडात जावं, महाराजांना साथ घालावी, महाराजांना आख मारावी, महाराजांना हात द्यावी. राजा कशी उचलली असेल तुम्ही ती तलवार नीती ढाल. राजा कशी उचलली असेल तुम्ही तलवार नीती ढाल. कसे केलं असेल तुम्ही शत्रूला गार. राजा कशी तुम्ही राखली मा जिजाऊची आण. राजा कशी राखली तुम्ही मा जिजाऊची आण, आणि कशी राखली तुम्ही मा जिजाऊची निष्ठा आणि शान. कशी राखली तुम्ही मा जिजाऊची निष्ठा आणि शान. परंतु तीच निष्ठा या मातीमध्ये आज आम्हाला दिसून येत नाही, कारण आमचे निष्ठा इथे चंद पैशामध्ये विकली जात आहे. आमचे निष्ठा इथे चंद पैशामध्ये विकली जात आहे. काय निष्ठा होती महाराजांच्या स्वराज्यामध्ये, किती निष्ठावान मावळे होते. कुठेतरी अभ्यास केल्यावरती कळतं की फाजल खान सिद्धी जोहार पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. एक महिने उलटले तरी पन्हाळगडाला वेढ्यामध्ये ढील पडत नव्हती, आणि तिकडे तानाजी पालकर आणि त्यांच्या साहाय्याने सिद्धी हिलाच्या साहाय्याने वेढ्यावरती लढा दिला. छत्रपतीच्या तानाजी पालकर आणि सिद्धी हिलाला तो लढा त्याचा नाक काढण्यात झाला, आणि छत्रपतीच्या सरदारांना तिथून निघून जावं लागलं. नामुष्कीचा तह स्वीकारून निघून जावं लागलं. आपल्या स्वतःच्या मुलाला वाचवायला आलेला सिद्धी हिला शत्रूच्या जाळ्यामध्ये सापडला, आणि वेढ्यामध्ये अडकून पडलेल्या राजाला सुटकेचा मार्ग सापडला, आणि त्या वेढ्यामध्ये एक पातळ जागा शोधल्या गेली, आणि त्या जागेतून निघून जाण्याचा बेत आखला गेला. आणि या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार केला गेला, आणि पालखीत बसलेला शिवाजी शत्रूच्या हाती सापडला. पालखीत बसलेला शिवाजी शत्रूच्या हाती सापडला. त्याला माहित होतं की आपण स्वतःहून पकडून द्यायचं आहे, आपण तसेही पकडले जाणार, आणि आपण पकडले गेलो तर आपला खात्मा होणार, आपला शिरच्छेद होणार. त्या खोट्या शिवाजी बनलेला त्याला माहित होतं, आणि तो पालखीत बसलेला खोटा शिवाजी होता शिवा नाभी. एका नाभी कुटुंबाचा, एक गरीब कुटुंबाचा मुलगा होता शिवा नाभी. त्याला माहित होतं आपण स्वतःहून पकडून द्यायचं, पकडले गेल्यावरती आपला शिरच्छेद होणार, आपला शिर कलम होणार हे त्याला माहित होतं. तरी सुद्धा तो शत्रूच्या विळख्यामध्ये गेला आणि हसत कुर्बान झाला. कशासाठी? कारण त्याची निष्ठा होती शिवाजी राजावरती, त्याची निष्ठा होती. कारण शिवाजी राजा करतोय तो रयतेसाठी करतोय, शिवाजी राजा करतोय तो रयतेसाठी करतोय, शिवाजी राजा करतोय तो काहीतरी चांगलं करतोय, ही त्याची निष्ठा होती. म्हणून तो हसत कुर्बान झाला. कशासाठी? कुठल्या दहागिरीसाठी, कुठल्या वतनदारीसाठी मुळीच नाही, तर तो कुर्बान झाला स्वराज्यासाठी. त्याची भावना होती, अरे मी जरी असे माझ्यासारखे 1000 जरी मेले तरी चालेल, परंतु महाराज जगला पाहिजे, परंतु राजा जगला पाहिजे, ही भावना त्याची होती. असे एक नव्हे तर अनेक उदाहरणं आहे, लक्षात घ्या. आणि मग शिवाजी महाराज पन्हाळगडावरून ते निघाल्यावरती विशाळगडाकडे निघाले, आणि ही बातमी फाजल खानाला समजली. फाजल खान घोड्यावरती टांग देतोय आणि महाराजांचा पाठलाग करतोय. महाराज त्याला भेटतील ते कसले महाराज? अरे महाराजांच्या घोड्याचा वेग इतका होता की फाजल खानाचा त्याचा घोडा तग बघू शकला नाही. आणि मध्ये जे पावनखिंड आहे, आणि पावनखिंडीवरती बाजी प्रभू देशपांडे आपल्या मुठभर मावळ्याला घेऊन खडा आहे की महाराजांना विशाळ गडावरती पोहोचण्याकरता सवड मिळावी, म्हणून तो घोडखिंडीवरती उभा आहे मुठभर मावळ्याला घेऊन. आणि फाजल खान आलाय. फाजल खानाचे सैन्य त्या घोडखिंडीवरती आले, आणि बाजी प्रभू देशपांडे मुठभर मावळ्यासोबत धारातीर्थ झाले. बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे मुठभर मावळे धारातीर्थ झाले. एक मावळा तिथे कटला गेला. कशासाठी कटला गेला? का कटला गेला? की इथे महाराज जगले पाहिजे, शिवाजी राजा जगला पाहिजे, ही शिवाजी राजाची त्यांच्यावरती निष्ठा होती. आणि हे शिवाजी महाराज आपल्या सैन्यामध्ये ते निष्ठा निर्माण करू शकले. हे शिवाजी राजांचं फार मोठे पण होतं. म्हणून लक्षात घ्या, शिवाजी राजांना अफजल खानाने शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा इमामी सरदार विजयराजे जयसिंगपुरे यांनी शिवाजी राजांना आग्र्यामध्ये कैद करण्याकरिता
जायचं होतं आणि मग शिवाजी राजांना ज्यावेळेस आग्र्याला जायचं होतं त्यावेळेस शिवाजी राजांना स्वराज्याची मोठी चिंता लागली होती की आपल्या पाठी आपलं स्वराज्य कसं चालेल, आपल्या पाठी आपल्या स्वराज्याचं काय होईल हे शिवाजी राजांना फार मोठी चिंता लागली होती. आणि मग शिवाजी राजाने ठरवलं परीक्षा घ्यायची. सायंकाळची वेळ आहे, शिवाजी महाराज एका किल्ल्यावरती जात आहे आणि किल्लेदाराला म्हणताय किल्लेदार मला आज जायचं, मला आज जाऊ दे. त्यावेळी तो किल्लेदार म्हणतोय कोण आहात तुम्ही? तर मी राजा आहे, शिवाजी राजा आहे. तुम्ही राजा जरी असाल ना तरी किल्ल्याचा दरवाजा 6 वाजल्यावरती बंद झालेला दरवाजा सकाळ झाल्यावरतीच खुलेल, मला दरवाजा खोलता येणार नाही. त्यावेळेस राजा म्हणतोय अरे माझ्या पाठीत शत्रू लागलेले आहेत, माझ्या जीवाचं काही सुद्धा होऊ शकते, मला दरवाजाचा किल्ल्याचा दरवाजा खोल, मला आज जाऊ लागले. महाराज जर तुमच्या जीवाचा प्रश्न आहे ना तर त्यासाठी मी खंबीर आहे. अहो तुम्हीच नाही, या दरवाजावरती आलेला प्रत्येक वाटसरूचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवाची जबाबदारी ती माझी आहे. परंतु महाराज दरवाजा मात्र उघडता येणार नाही. अरे तुला खुद्द राजा सांगतोय, अरे ज्यांनी कायदा बनवला तो राजा तुला सांगतोय की दरवाजा खोल, तरीही तू त्याचं ऐकत नाही. महाराज माफी असोय महाराज माझ्या स्वराज्यामध्ये राज्यासाठी वेगळा कायदा आणि रयतेसाठी वेगळा कायदा असे 2 कायदे नाहीत महाराज, माफी असावी. अरे तुला किती सांगितलं तरी समजत नाही. अरे तुला काय करू, कुणाची परवानगी आणू, कुठे जाऊ कुणाची परवानगी आणू की तू घराचा दरवाजा खोलशील आणि मला हात जाऊ देशील. मग आम्ही तो काय केलेला म्हणतो जावा की रायगडावरती जावा, महासाहेबांची परवानगी आणा की मी खोलतो ना लगेच दरवाजा. आणि शिवाजी राजे हसतात आणि म्हणतात खूप हुशार आहेस बेटा तू. अरे तू इथे किल्ल्याचा दरवाजा खोलत नाहीस, तिकडे महासाहेब रायगडाचा दरवाजा खोलतील का? मी तिथे जाणार, इथे येणार, सकाळ होईल आणि मग म्हणतो मग सकाळी खोलतो की दरवाजा. महाराज भडक आहे, महाराज चिडताय, त्याला म्हणताय तू दरवाजा खोल नाहीतर तुझा शिरछेद करील, तुला तलवारी तुझं मुंडकं उडवील. त्यावेळी तो किल्लेदार म्हणतोय महाराज तुम्हाला काय सजा द्यायची ते द्या, मी भोगण्यास तयार आहे. परंतु महाराज आता नाही, सकाळ झाल्यावरती मी काय सजा द्यायची द्या, तुम्ही भोगण्यास तयार आहे. सकाळ झाल्यावरती दरबार भरल्यावरती तो किल्लेदार महाराजा पुढे येतो आणि महाराजाला म्हणतो महाराज माफी असो महाराज अहो माझ्या एका किल्लेदारामुळे चक्क खुद्द राजाला खुद्द छत्रपतीला पूर्ण रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली. महाराज मी तुमचा ऋणी आहे, चुकी आहे महाराज, तुम्ही काय सजा द्याल ते मी भोगण्यास तयार आहे. आणि महाराज त्या किल्लेदाराला म्हणतात आणि आपल्या बाहुबली कौटात आणि म्हणतात अरे तुझ्यासारखे निष्ठावान मावळे आहेत म्हणून मी आज स्वराज्यामध्ये मी ताट म्हणे कुठे जाऊ शकतो, कारण मी ते निष्ठावान मावळे होते. आणि असं बोलून महाराज आग्र्याला निघताय, सोबत घेताय 9 वर्षाच्या शंभू राजाला, आपल्या पुत्राला घेताय. 9 वर्षाचा शंभू राजांचं संभाजी महाराजांचं वय आहे, अवघ्या 9 वर्षे आग्र्याला बाप बेटे गेले. आग्र्यामध्ये अफजल खान औरंगजेबाने मानाची जागा दिली नाही म्हणून दुसऱ्या दिवसापासून राजानं दरबार लाथाडला. दुसऱ्या दिवसापासून दरबारामध्ये येणं बंद केलं राजानं आणि दरबारामध्ये आले संभाजी महाराज शंभूराजे. दुसऱ्या दिवशी शंभूराजे दरबारामध्ये आले आणि औरंगजेब इकडे तिकडे बघतोय, त्याला शिवाजी राजा दिसत नाही आणि त्याच्या सरदाराला म्हणतोय राम सिंह वो शिवा नजर नहीं आ रहा है. त्यावेळेस राम सिंह म्हणतो हुजूर वो शिवा को बुखार आया है, उसका बेटा संभा आया है. आणि तसा औरंगजेब म्हणतो संभा कहा है संभा. आयुष्यातली पहिली भेट संभाजी महाराजांची आणि अफजल खानाची. संभाजी महाराज पुढे येतात आणि अफजल खान म्हणतोय, औरंगजेब म्हणतोय संभाजी महाराजाला क्यों संभा, हमारे वजह से हमारे नाम से तुम्हारे बाप शिवा को बुखार आई, तुम्हें नहीं आई बुखार. त्यावेळेस संभाजी महाराज करतात जी नहीं, हमें नहीं आता है बुखार, हम मरहते हैं, हमारे वजह से दूसरों को आता है बुखार. संभाजी राजा कडातो 9 वर्षाचा पोरगा संभाजी राजा कडातो आणि महाराजाला तिकडं सुटकेचा मार्ग सापडला. परत एक शकल लढवल्या गेली आणि बिछाण्यावरती एक खोटा शिवाजी तयार केला गेला आणि त्या खोट्या शिवाजीचे पाय चेपणारा एक शिपाई तयार केला गेला. आणि तिकडनं शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना बाहेर निघण्यासाठी उसळ मिळाली आणि तो खोटा शिवाजी बनला होता.
दोन, एक खोटा शिवाजी आणि एक शिवाजीचे पाय चपत बनला होता. ते सोडण्याचे ते निष्ठावान मावळे त्यांना माहित होतं उशिरा हो अथवा लवकर हो आपण पकडले जाणार, आपला खात्मा होणार. तरी ते हसत हसत मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार झाले का? कारण त्याची शिवाजी महाराजावरती निष्ठा होती. त्या काळी संभाजी महाराज शिवाजी महाराज आमच्या मध्ये निष्ठा निर्माण करू शकले. यामध्ये शिवाजी महाराजांचं फार मोठं पण आहे बंधूंनो. लक्षात घ्या, मी जास्त वेळ घेत नाही. लॉकडाऊनच्या अगोदरचा काळ आहे. लॉकडाऊनच्या अगोदरची परिस्थिती आहे. या मुंबई विभागामधून 10वीच्या बोर्डामधून एक मुलगा पहिला आला. मुंबई विभाग म्हणजे काय? फक्त मुंबई नव्हे, मुंबई उपनगर, कुर्ला, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर पालघर, ठाणे असे 5 जिल्हा म्हणून एक उपनगर बनतो. आणि त्या उपनगर मधून 10वीला एक मुलगा पहिला येतोय. 10वीला उपनगर मधून एक मुलगा पहिला येतोय. आणि त्या शाळेच्या शिक्षकाने ठरवलं मुलाच्या घरी जायचं, मुलाचा सत्कार करायचा, मुलाला सन्मान करायचा. आणि सायंकाळची वेळ आहे. मुलं दोन सर निघाले. पेढ्याचा पुडा घेतला, पेढ्याचा बॉक्स घेतला आणि मुलाच्या घरी निघताय. आणि मुलगा कुठं राहतोय? धारावी झोपडपट्टी. सायंकाळची वेळ आहे. शिक्षक त्या मुलाच्या शोधात पोहोचताय. तिथे पूर्ण धारावी शोधताय. कुठे धारावीमध्ये चिखल आहे, कुठे गटार ओपन आहे, कुठे कचरा साचलेला आहे, कुठे घाण पाणी वाहत आहे. आणि शिक्षक धारावीला पोहोचल्यावरती बराच वेळाच्या नंतर त्या मुलाचं झोपडं सापडलं. मुलगा झोपडीत राहत होता आणि त्या मुलाच्या झोपड्यामध्ये शिक्षक शिरताय. आणि शिक्षक शिरतेवर त्या मुलाला चाहूल लागली की आपल्या झोपडीमध्ये कोणीतरी येत आहे. आणि मुलानं दिवा पेटवला, आग लावली आणि घरामध्ये उजेड झाला. त्यावेळेस त्याला दिसलं की पुढे शिक्षक आले. मुलानं प्रथम शिक्षकाला नतमस्तक झाला, वंदन केलं शिक्षकाला. आणि शिक्षकानं पेढा काढला, पोराला भरवला आणि शिक्षकानं पहिलाच प्रश्न केला, बाळा तू इथे राहतोय? बाळा तू इथे राहतोय? अरे आमच्या मुलाला आम्ही सर्व काही देतोय, आमची मुलं काहीच करत नाही. अरे तू इथे राहतोय? बाळा तुझे वडील काय करतात? बाळा तुझी आई काय करते? मुलगा म्हणतोय, सर माझे वडील हमाल, माझे वडील हमाल. परंतु सर माझे वडील असतात, आमची 2 वेळचं जेवण चालायचं. परंतु सर काळानं घालं घातला, माझे वडील गेले. सर आमचं 2 वेळचं खाणं एका वेळेवरती आलं. सर माझी आई कामाला जायला लागली, लोकांची धुणे भांडे करू लागली. सर कामाला जाते माझी आई, लोकांचं धुणं भांडे करते. सर आमचं 2 वेळचं जेवण एक वेळ आलं. सर माझी आई सकाळी 7 वाजता कामाला जाते, मी 10 वाजता शाळेत जातो. सर शाळेतून मी संध्याकाळी 5 वाजता येतो आणि माझी आई संध्याकाळी 7 वाजता कामावरून घरी येते. सर मी सकाळी 10 वाजता शाळेत जाताना माझी आई गेलेली असते 7 वाजता कामाला, मी उपाशी शाळेत जातो. सर मी संध्याकाळी 5 वाजता घरी येतो, तेव्हा पण उपाशीच असतो. माझी आई 7 वाजता कामावरून येते. आणि सर येताना ना माझी आई ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या घरी धुंदी मांडी करायला जाते त्या लोकांचं उरलेलं उष्ट अन्न घेऊन येते. सर माझी आई उरलेलं उष्ट अन्न घेऊन येते. आणि सर ते उरलेलं उष्ट अन्न आम्ही खातोय. आणि तेव्हा माझ्या पोटाची भूक क्षमते. सर तेव्हा माझ्या पोटाची भूक मरते. परंतु सर आमचं सर्व काही सर्विस चाललं होतं, आमचं सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु सर काळाने घात केला, माझी आई आजारी पडली. डॉक्टरांनी निदान केला. डॉक्टर म्हणतायत की तुमची आई दिवस रात्र पाण्यामध्ये राबते, तुमच्या आईला कॅन्सर झालाय. काय करावं सर? आईला कसं ऍडमिट केलंय. ऍडमिट केल्यावरती होतं नव्हतं ते सर्व घरामध्ये विकलं, आईच्या आजारपणाला लावलं. परंतु सर माझी आई वाचली नाही. सर माझी आई वाचली नाही. आईचा मृतदेह दवाखान्यातून मला बाहेर काढायचा होता. आईचा मृतदेह हॉस्पिटल मधून मला बाहेर काढायचा होता. त्याकरिता 1500 रुपये लागत होते. सर मी तर घरातलं सर्वच विकलं, माझ्याकडे काहीच नव्हतं. मग काय करावं? माझी आई ज्या लोकांच्या घरामध्ये धुंडी भांडी करत होती ना, त्या प्रत्येक लोकांच्या घरी गेलो. कोणाकडून 50 रुपये घेतले, कोणाकडून 20 रुपये घेतले, कोणाकडून 40 रुपये घेतले. सर मी असं करून 1500 रुपये जमा केले आणि माझ्या आईवरती मी अंतिम संस्कार केला. सर पण सर ज्यावेळेस माझी आई बिछाणावरती होती ना, ज्यावेळेस माझी आई बिछाणावरती होती त्यावेळेस माझी आई मला नेहमी सांगायची की बाळा तुला काही नाही केलं तरी चालेल, तू काही नाही बनला तरी चालेल, तुला इतका अभ्यास करायचा आहे, तुला इतका अभ्यास करायचा बाळा की तुला फार मोठं व्हायचं. सर माझ्या आईचं मी एवढंच बोलणं लक्षात ठेवलं. सर माझ्या आईचं मी इतकंच बोलणं लक्षात ठेवलं. मी इतका अभ्यास केला की 10वीला या मुंबई विभागामधून मी पहिला आलो. सर कोण सांगते? अरे ज्याला राहायला घर नाही, ज्याच्या घरामध्ये लाईट नाही,
ज्याच्या खायचं त्याला खायचं ठिकाणा नाही ते पोरगं सांगते आम्हाला. आणि आमच्या मुलाला सर्व काय भेटते, आमच्या मुलाला सर्व काय आहे, तरी आमचे मुलं अभ्यास का करत नाही. मुलांनो आता येणाऱ्या 10वी परीक्षा आहे. मुलांनो तुमच्या आईला तुमचा सर्वोत्तम पुत्र व्हायचा आहे. तुमच्या आईसाठी तुमच्या वडिलांसाठी तुम्हाला सर्वोत्तम पुत्र व्हायचा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. याकरिता मुलांनो तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्या आई वडिलांचं ऐका. मी जास्त वेळ घेत नाही, मला 11:15 वाजता परत एका ठिकाणी जायचं आहे. साहेब एक प्रसंग सांगतोय, लक्षात घ्या. इमानदारीने सांगायचं. मी बोलेल आणि प्रत्येकाने हात वरती करायचा. इथं अयोध्याला कोण कोण गेलं, अयोध्याला कोण कोण गेलं हात वरती करा. जे गेलं त्याला हात वरती करा. कोणीच नाही गेलं. अच्छा ओके, एक जण गेले, धन्यवाद. इथे बालाजीला कोण कोण जाऊन हात वरती करायचं इमानदारीने. जे जे बालाजी तिरुपती बालाजीला जाऊन आले एक ओके काकी गेल्या. त्याच्यानंतर इथं विठ्ठलाला पांडुरंगाला कोण कोण जाऊन आलं पंढरपूरला. अरे वा, मराठमोळ्या मातीमध्ये सर्वात चांगला अभिनंदन आहे. आणि रायगडाला कोण कोण जाऊन हात वरती करा. मी हात वरती करतो. एक वेळेस वा वा वा. 2 वेळेस कोण कोण गेला 2 हात वरती करा. जे 3 वेळेस गेले ना त्यांनी 1 हात वरती करायचा आणि 2 बोट वरती करायचं. 3 वेळेस मी गेलो, फार कमी आहे. ओके 4 वेळेस कोण कोण गेला. 4 वेळेस गेले त्यांनी वज्रमूठ करायची. 4 वेळेस कोण कोण गेला. मी नाही गेलो, 3 वेळेस गेलो. 4 वेळेस कोण कोण. अरे वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. 4 वेळेस गेले. बंधूंनो लक्षात घ्या. अरे आपली अयोध्या, आपली तिरुपती, आपला पंढरी अरे रायगडामध्ये बसलेला आहे. अरे रायगडामध्ये आपली अयोध्या आहे, आपली तिरुपती आहे, आपला पंढरपूर आहे. एकदा प्रत्येकानं या मातीमध्ये जमलेल्या प्रत्येक मराठी पुत्रांनी पुत्रींनी प्रत्येक मराठी तरुणांनी रायगडाला गेलं पाहिजे. आणि रायगडाला जाऊन त्या राजाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. एवढं तुम्ही या जयंती दिनी मी सर्वांकडून अपेक्षा करतो. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने इथं रायगडाला गेलं पाहिजे. कारण इथे आपली पंढरी आहे रे. इथेच आहे आपली पंढरी, कुठं शोधायची गरज नाही. इथेच आहे आपला अयोध्या, इथेच आहे आपली तिरुपती, कुठेही शोधायची गरज नाही. बंधूंनो मी इथेच थांबतो. मला परत एका ठिकाणी जायचं आहे. मी जाताना एकच म्हणतो, राजा राजा तुम्ही होता म्हणून दिसतोय आज सह्याद्रीचा गडा. राजा तुम्ही होता म्हणून दिसतोय आज सह्याद्रीचा गडा. राजा तुम्ही होता म्हणून सजतोय आज शिवनेरीचा वेढा. राजा तुमच्या नावासाठी इथील प्रत्येक तरुण आहे वेडा. कारण तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा. तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा. मी इथेच थांबतो. सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे आणि जय भीम करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.